आज आपण उपस्थित आहोत महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात स्थित कचारगड गुफा आहे। कचारगड गुफा ही आशिया खंडातील सर्वात प्राचीन व प्राकृतिक गुफा आहे। कचारगड गुफा ही आदिवासी बांधवांची उगमस्थान मानलं जातं। कचारगड गुफा ही आदिवासी बांधवांचं उगमस्थान असून तिथे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच नव्हे तर संपूर्ण भारतातील आदिवासी लोक या ठिकाणी आपले आराध्य दैवत पारी कोकारलिंगू आणि माँ कंकालिंबा यांचे दर्शन घेण्याकरिता एकत्रित होतात। आणि त्याचप्रमाणे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात 5 दिवसीय एक मोठी जत्रा आयोजित करण्यात येते। त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेरील सुद्धा लोक तिथं उपस्थित एकत्रित होतात। महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला लाभलेला कचारगड हा ठिकाण प्राचीन धार्मिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभलेला ठिकाण आहे। कचारगड ही गुफा गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या जंगलात लपलेली एक अतिशय प्राचीन व प्राकृतिक गुफा असून ती सुमारे 25,000 वर्षापूर्वीची आहे। या गुफेतूनच आदिवासी समाजाचा उगम झाला असेही मानले जाते। कचारगड ही गुफा ऐतिहासिक असून इथे दगडी शस्त्रे सापडली आहेत जे पाषाणयुगीन आहेत। कचारगड ही गुफा सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या नैसर्गिक गुफांपैकी एक मानली जाते। गोंड जमातीसुद्धा त्या गुफेला पवित्र स्थान मानतात। कचारगड गुफा ही इतकी मोठी आहे की तिथे एकाच वेळी हजारो भाविक प्रवेश करू शकतात। कचारगडमध्ये दरवर्षी माघ पौर्णिमेला म्हणजे फेब्रुवारी महिन्यात मोठी जत्रा भरते। त्या जत्रेत महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातील आदिवासी बांधव तिथे एकत्रित येऊन आपले आराध्य दैवत पारी कोकारलिंगू आणि माँ काली कंकाली यांचे दर्शन घेऊन जत्रेचा आनंद घेतात। आज आमच्यासोबत उपस्थित आहेत, चर्चा करण्याकरता उपस्थित आहेत काली कंकाली माँ देवस्थानचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे सर। सर, स्वागत आहे तुमचं। काय सांगाल सर ह्या कचारगड यात्रेबद्दल? आज ही जी कचारगड यात्रा चालत आहे ती या पारी कोकारलिंगू माँ काली कंकाली देवस्थान कचारगड धनेगावच्या वतीने दरवर्षी आयोजित होते आणि यावर्षी आपण ही यात्रा 30 जानेवारी 2026 पासून तर 3 फरवरी 2026 पर्यंत 5 दिवसीय यात्रा आहे। आणि या यात्रेमध्ये जो मधला दिवस आहे तो माघ पौर्णिमेचा असतो आणि त्या माघ पौर्णिमेला महापूजा असते। म्हणजे ही यात्रा माघ पौर्णिमा जी 1 तारखेला होती तर त्या 1 तारखेच्या म्हणजे माघ पौर्णिमेच्या अगोदर 2 दिवस आणि नंतरचे 2 दिवस आणि माघ पौर्णिमेचा हा मधला दिवस अशी 5 दिवस ही यात्रा असते। सर, 40 माझ्या माहितीनुसार 40 वर्षापासून ही जत्रा भरते, तर मागचे 40 वर्ष आणि या वर्षी काही बदल आहे का? म्हणजे ही यात्रा मागच्या 40 वर्षापासून भरत आलेली आहे आणि यावर्षी तिचं यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे। जवळपास 15-16 राज्यातील 10 ते 12 लाख लोक म्हणजे आदिवासी जे गोंडी समाज आहे हा समाज या ठिकाणी महापूजेसाठी येतो आहे आणि येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे याला एक यात्रेसारखं स्वरूप आलेलं आहे। परंतु एक आमचं राष्ट्रीय गोंडवाना अधिवेशन आणि एक फळागुंगू पोया पौर्णिमी असं हे महापूजेचा कार्यक्रम आहे। आणि याच स्तरावरती आपण विविध राज्यातून आपली जे गोंडियन संस्कृती आहे त्या गोंडियन संस्कृतीचं प्रदर्शन करणारे असं राष्ट्रीय स्तरावरचा गोंडियन सांस्कृतिक महोत्सवसुद्धा हे कार्यक्रम आहे। सर, संपूर्ण भारतात फक्त एकच कचारगड आहे, म्हणजे कचारगड हाच ठिकाण आहे की म्हणजे आदिवासी समाजाचा उगमस्थान आहे। या ठिकाणी सर्व बांधव एकत्रित येतात तुम्हाला जत्रेच्या दिवशी, तर कसं वाटते, काय सांगाल यावर? हे या यात्रेच्या वेळी जेव्हा येतात तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक प्रदेशामध्ये प्रांतामध्ये
आपण थोडाफार 50 किलोमीटरच्या पलीकडे गेलं तर भाषा संस्कृतीमध्ये आपल्याला थोडंसं बदल पाहायला मिळतो. तर आमचं जे गोंडियन कल्चर आहे, हे गोंडियन कल्चर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फरक आहे. तर तिथल्या संस्कृतीमध्ये जगणारे आपले गोंडियन बांधव आहेत, त्यांचं प्रदर्शन, त्यांचं राहणीमान, त्यांची रूढी प्रथा परंपरा या ठिकाणी ते प्रदर्शित करण्यामुळे ते सगळ्यांना म्हणजे ऑल इंडिया लेवलवरती राष्ट्रीय स्तरावरती त्यांना एकमेकांचं संस्कृती पाहायला, त्यांची बोलीभाषा पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून एक गोंडियन कल्चर राष्ट्रीय स्तरावरती प्रदर्शन करण्यासाठी खूप मदत मिळते. सर, तुम्ही म्हणजे ह्या अध्यक्षपदी किती दिवसापासून आहात? मी या पदावरती 2013 पासून आहे. आत्ता नुकतंच या 27 जुलै 2025ला या देवस्थान संस्थेच्या नव्यानं पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आलं. त्या नवीन कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा मी अध्यक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि हे कार्यकारी मंडळ 9 सदस्यांचं आहे आणि त्याच कार्यकारी मंडळाच्या नेतृत्वामध्ये आजचं हे 5 दिवसीय राष्ट्रीय गोंडियन महोत्सव आणि महाधिवेशन हे सुरू आहे. बरं सर, 13 वर्षात म्हणजे 2013 पासून आहात, तर इथं काय बदल झाला 2013चा आणि आता? सुरुवातीला 2013च्या अगोदर इथं कुठलंही असं वर्क नव्हतं, म्हणजे विकास नव्हतं, जाण्यासाठी रस्ते नव्हते, जमीन म्हणजे वनविभागाचं क्षेत्र असल्यामुळे जमिनीच्या अडचणी होत्या. तर आव्हान असं होतं की कचारगार क्षेत्र जंगलव्याप्त आहे, निसर्गरम्य आहे, त्याच्यामध्ये रस्त्याच्या सुविधा आहेत किंवा अन्य काही ज्या काही सुविधा आहेत, ह्या सगळ्या सुविधा आपल्याला त्या निसर्गाचं कुठलंही म्हणजे विद्रुपीकरण होणार नाही. निसर्ग म्हणजे नैसर्गिक रम्यता त्याच्यामध्ये जे आहे हे तसंच राहिलं पाहिजे. मग कशा पद्धतीनं आपण करायचं, कोणकोणत्या मूलभूत सुविधा आपण तिथं करायच्या, बाकी सुविधा इथं कशा करायच्या, त्याचे एक आपण हळूहळू प्रयत्न केलं आणि शासनाकडे आपण वारंवार याबाबतीत पाठपुरावा केला. तरी पण आपल्याला अजूनही त्या ज्या मूलभूत सुविधा पाहिजे, जसं पाण्याची सुविधा, विजेची सुविधा पाहिजे, शौचालय, लॅट्रिन, बाथरूम यांच्या ज्या सुविधा पाहिजेत किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपले गोंडियन बांधव भाविक येत आहेत, तर त्यांच्यासाठी निवासी टेंट पाहिजे, भक्तिनिवास पाहिजेत मोठे मोठे. इकडं हे राष्ट्रीय स्तरावरचं असल्याने प्रत्येक, जसं मी सांगितलं की राष्ट्रीय स्तरावरचं आपलं रूढी प्रथा परंपरा, त्यांचं साहित्य, संस्कृती वेगवेगळं आहे. तर ते त्या त्या प्रदेशामध्ये त्यांचं एक वेगळं साहित्य आहे. जसं वाद्य आहे, जसं गोंडवाना साहित्य म्हणजे राजे महाराजांनी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये गोंडराजे होऊन गेले, त्यांचे ते वेगवेगळ्या प्रकारचे आयुध हत्यार आहेत. तर त्यांचं आपल्याला या ठिकाणी एक मोठं राष्ट्रीय स्तरावरचं म्युझियम, संग्रहालय जर झालं तर इतिहास कळायला, त्यांचं संस्कृती कळायला, त्यांची भाषा कळायला मदत होईल. ह्या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी आवश्यकता आहे. आपण त्याचासुद्धा प्रस्ताव मागील 10 वर्षापासून आपण शासनाकडे पाठवत आहोत. बरं सर, म्हणजे इथं खूप लोक असं फिरायला येतात आणि म्हणजे जास्तीत जास्त लोक फिरायला येतात आणि आपल्या संस्कृतीचे राजसुद्धा करतात, जसं कोणी चप्पल जुतं वगैरे घालून जातात, तर त्यावर काय बोलाल? बरेचसे आपण हा जो आपला देवस्थान आहे हा वनविभागामध्ये म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये आहे, डोंगर भागामध्ये आहे. या ठिकाणी आमचे जे गोंडियन जे शक्ती आहेत, पेन वगैरे आहेत, देवी देवता आहेत, हे सगळे गुफेमध्ये आहेत. हो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी चप्पल जुते घालून जाण्यास प्रतिबंध आहे. परंतु जाताना जो रस्ता आहे हा थोडा खडकाळ आहे आणि म्हणून जर आपण त्या ठिकाणी जसं दगडांची पिचिंग लावून किंवा मोठे फरचीसारखे दगड लावून जर त्या रस्त्यावरती व्यवस्था केली तर मग आपल्याला सगळ्या येणाऱ्या यात्रेकरूंना, भाविकांना सांगता येईल की आपण चप्पल घालून, जुते घालून जाऊ नये. परंतु आता थोडंसं वाट खडकाळ असल्यामुळे काही लोक त्या ठिकाणी चप्पल जुते घालून जातात, पण ते येणाऱ्या म्हणजे रस्त्याची जाण्याची जर सुविधा जर बरोबर झालं तर आपण त्याच्यावरती सुद्धा प्रतिबंध करणार आहोत. बरं सर, पारी, कोपारलिंगो आणि मग कंकालिमा यांच्या इतिहासाबद्दल काय सांगाल?
मा कंकाली जी आहे तिच्याकडे म्हणजे 33 मुलं होतं. त्या मुलांना शंभू शेख यांनी जी मोठी गुफा आहे त्या मोठ्या गुफेमध्ये बंदिस्त करून ठेवली होती, कारण की ते फोडकर उन्हाळ होतं आणि त्यामुळे त्यांना कुठंतरी एक चांगलं शिक्षण मार्गदर्शन मिळावं, एक उद्देश मिळावं म्हणून त्यांना त्या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं. आणि मग त्या मुलांच्या शोधामध्येच जी कलिकंकाली दाई आहे हिचं ते शोध घेत असतानाच ज्या ठिकाणी आता पेंटाणा आहे ज्याला मंदिर म्हणतो, तर त्या पेंटाणाच्या ठिकाणी त्यांचं मृत्यू झालं. म्हणजे ते एक समाधी स्थळ आहे. आणि ही जी मुलं जे गुफेमध्ये होती त्यांना मुक्त करायची होती, कारण की जो गुफा आहे गुफाच्या समोरचा जो प्रवेशद्वार होता ते प्रवेशद्वार मोठ्या दगडांनी बंदिस्त करून ठेवलं होतं, म्हणजे त्यांना त्या गुफेमध्ये कैद करून ठेवलं होतं. आणि म्हणून त्यासाठी उपारलिंगो आहे आणि जंगोदाई आहे यांनी त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांना तिथून सुटका कसं करता येईल यासाठी आपले प्रयत्न चालवले. आणि याच ठिकाणी मग त्यांना हिरासुका पाटाली म्हणून एक जे गुरु होते, उपासक होते ते मिळाले. तर त्यांच्याकडून त्यांनी उपदेश घेऊन पारिकुपार लिंगोनी मग त्यांना सांगितलं की आपण मुक्त करावं. आणि म्हणून जो प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारात जो दगड लागला होता तर त्याला एवढा मोठा दगड ही मुलं कशी ढकलणार किंवा प्रवेशद्वार खुलणार कसं, म्हणून जे हिरासुका पाटाली होते यांनी आपलं संगीत मंत्र तंत्र त्यांनी त्या ठिकाणी उपयोग केला. म्हणजे संगीत धून स्वर त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं आणि ते संगीत धून ऐकण्यासाठी मुलांनी आतमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि त्या दगडाला ढकललं. बाहेर ढकलल्यामुळे त्या ठिकाणी जे तंद्रीवादन करणारे जे तंद्रीवादक होते हिरासुका पाटाली जे गुरु होते उपारलिंगोचे, तर ते दगड ढकलल्यामुळे त्या दगडाखाली ते आले आणि त्याच्यामुळे त्यांचं तिथंच मृत्यू झालं. म्हणजे ते हिरासुका पाटालीचं त्या ठिकाणी समाधी स्थळ आहे. आणि नंतर तो दगड बाजूला ढकलल्या गेल्यानंतर सगळे मुलं मग हे कशाचा आवाज आहे, कशाची धून आहे, कशाचं संगीत आहे ऐकण्यासाठी ते बाहेर निघाले. तर त्या बाहेर निघालेल्या जी 33 मुलं होती त्यांना शिक्षा दीक्षा म्हणजे चांगलं एक व्यवस्थित थोर पुरुष महामानव बनवण्याचं काम त्या उपारलिंगोने केलं. आणि ते जे 33 जे शिकलेले म्हणजे त्यांना गुरुदीक्षिणा शिक्षण दिल्यानंतर ते 33 जे मुलं होते त्यांना महान म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपले हे गोंडी धर्माचं जे शिक्षण आहे किंवा जे उपदेश आहे, संस्कृती आहे, जे राज्य करणे आहे त्यासाठी त्यांनी त्या 33 लोकांना पाठवलं. बरं सर, इथले उपस्थित सर्व आदिवासी बांधवांना काय संदेश द्याल तुम्ही? जे उपस्थित आदिवासी बांधव आहेत किंवा जे गोंडी समाज बांधव आहेत त्यांना माझं एक निवेदन राहील की ही यात्रा नसून हे एक महापूजा आणि आपले गोंडी संस्कृतीचं पावनभूमीचं स्थळ आहे, आपल्या शिक्षा दीक्षेचं स्थळ आहे. म्हणून आपली संस्कृती आणि आपले जे देवी देवता आहेत त्यांचं आपण स्मरण केलं पाहिजे की त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे. कारण की पर्यटक म्हणून येणे म्हणजे काहीतरी एक मौज असते, परंतु या ठिकाणी येऊन आपण जे गोंडियन संस्कृती आहे, रीतिरिवाज आहे, रूढी परंपरा आहेत, आपले देवी देवता आहेत यांचं महत्त्व ओळखणे आणि त्यानुसार आपण आपले संस्कृती टिकवण्यासाठी त्याचा प्रचार आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या गावापर्यंत नेणे ही काळाची गरज आहे. कारण की बरेचसे लोक आपली जसे गोंडीवासी आहे हे गोंडीभाषा विसरत चालले, आपली रूढी प्रथा परंपरा संस्कृती विसरत चाललेली आहे. आणि म्हणून ते संस्कृती रूढी परंपरा विसरू नये याचं जतन व्हावं म्हणून याचा प्रचार प्रसार आपल्या गोंडी बांधवांनी आणि आदिवासी समाज बांधवांनी आपल्या स्तरापर्यंत करावं. इथं पर्यटक म्हणून येऊ नये, पर्यटक म्हणून येणे म्हणजे कुठंतरी मौजमजा करणे आणि जाणे अशा सारखं होतं. म्हणून या स्थळाचं महत्त्व लक्षात घेता त्या पद्धतीनं समाज बांधवांनी आणि यात्रेकरूंनी यावं अशी माझी एक अपेक्षा आणि विनंती राहील. खूप खूप धन्यवाद सर, आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.